नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, अब्जाधीश मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या झोळीमध्ये शिपिंग व्यवसायाशी निगडीत एक कंपनी आलेली आहे। रिलायन्सने शुक्रवारी या संदर्भात एक्सचेंजला माहिती दिली। रिलायन्सची पूर्ण मालकीची उपकंपनी नोयान ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड यानं वेल्स्पन कॉर्प लिमिटेडकडनं नोयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडचं अधिग्रहण पूर्ण केलंय। त्यामध्ये सुमारे 383 कोटी रुपयांना 74% इक्विटी हिस्सा खरेदी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। या व्यवहारामुळे नोयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी बनली आहे, असं रिलायन्सनं शेअर बाजाराला दिलेल्या माहितीमध्ये सांगितलंय। अधिग्रहणापूर्वी रिलायन्सची उपकंपनी नोयान ट्रेडर्स प्रायव्हेट लिमिटेड यांनी नोयान शिपयार्ड प्रायव्हेट लिमिटेडला 93.66 कोटी रुपयांचं विनातारण कर्ज दिलं होतं। NSPL जुलै 2021 मध्ये अस्तित्वात आली होती। गुजरातमधील रिलायन्सच्या दहेज मॅन्युफॅक्चरिंग कॉम्प्लेक्स जवळील 138 एकर जागेचे भाडेपट्टे हक्क या कंपनीकडे आहेत। सॉल्ट मॅनेजमेंट, अभियांत्रिकी बांधकाम आणि हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर या उत्पादनासह औद्योगिक पायाभूत सुविधांसाठी जमीन विकसित करण्याची रिलायन्सची योजना आहे। रिलायन्स इंडस्ट्रीजनं डिसेंबर तिमाहीमध्ये 18,540 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला असून गेल्या वर्षी याच कालावधीमध्ये 17,256 कोटी रुपयांच्या तुलनेमध्ये 7% वाढ झालेली आहे। डिसेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा महसूल हा 2,40,000 कोटी रुपये होता। एबिटापूर्वी कंपनीचं उत्पन्न हे 7.5% वाढून 43,789 कोटी रुपये झाले, जे मागच्या वर्षी याच तिमाहीमध्ये 40,656 कोटी रुपये होतं। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं मुकेश अंबानींनी अजून एक कंपनी खरेदी केलेली आहे। आता ती कंपनी कशा पद्धतीने ड्राईव्ह करतात हे पाहणं जास्त गरजेचं राहणार आहे। तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्यात आला होता। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।